ग्राहकोपयोगी निवडक निर्णय या पुस्तकाचे महावितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकाशन। भारत सरकारच्या राजपत्रामध्ये मान्यताप्राप्त उपभोक्ता संघटन गौरवित भारतीय मानक ब्युरोच्या नियंत्रण परिषदेवर नियुक्त असणारी एकमेव ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संघटना नेहमीच ग्राहकोपयोगी कार्य करत आहे। कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य बीजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा संघटक तथा ग्राहक तक्रार निवारण मंचचे स्वतंत्र ग्राहक सदस्य अशोक पोतनीस यांच्या विशेष परिश्रमातून बुधवारी दिनांक 27 मे 2026 रोजी विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच कोल्हापूर परिमंडळ व ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकोपयोगी निवडक निर्णय या पुस्तकाचे प्रकाशन स्वप्नील सुहास काटकर, मुख्य अभियंता महावितरण कोल्हापूर परिमंडळ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला। यावेळी गणपत भाणिकराव लटपटे, अधीक्षक अभियंता महावितरण कोल्हापूर परिमंडळ, अरविंद पांडुरंग यादव, अध्यक्ष ग्राहक तक्रार निवारण मंच कोल्हापूर, सुनीता संग्रामसिंह राजे घाडगे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सदस्य कोषाध्यक्षा, दत्तात्रेय भणगे, कार्यकारी अभियंता कोल्हापूर ग्रामीण विभाग, सुधाकर सिन्नाप्पा जाधव, सचिव ग्राहक तक्रार निवारण मंच कोल्हापूर, अशोक जाधव, कार्यकारी अभियंता कोल्हापूर शहर विभाग, सुनील गवडी, कार्यकारी अभियंता प्रशासन कोल्हापूर परिमंडळ, विश्वजित रावसाहेब भोसले, महावितरण जनसंपर्क अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थबिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचं पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत जिल्हा अध्यक्ष श्री बीजे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं। महानगर सदस्या सौ आरती पोतनीस यांनी ग्राहक गीत सादर केलं। नंतर संघटक अशोक पोतनीस यांनी पुस्तकाविषयी उपयुक्त माहिती दिली। यावेळी निवृत्त कार्यकारी अभियंता तुकाराम भिसे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढून पुस्तकाच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना त्यांच्या विद्युत समस्या सोडवण्यासाठी सदर पुस्तक दीपस्तंभासारखे मार्गदर्शन ठरणारे असून हे पुस्तक ग्राहकांच्या संग्रही संदर्भ ग्रंथ म्हणून ठेवावे असं मत व्यक्त केलं। मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी आदरणीय महात्मा गांधी यांनी अचूक व मोजक्या शब्दात सांगितलेली ग्राहकांचे स्थान याविषयी माहिती देऊन पुस्तकातील लेख वाचनीय असून विद्युत ग्राहकांनी अवश्य वाचून ज्ञान संपादन करावे असे प्रतिपादन केलं। राज्य सदस्या सौ सुनीता राजे घाडगे यांनी ग्राहक पंचायतच्या कामकाजाविषयी माहिती सांगून ग्राहक तीर्थबिंदू माधव जोशी यांच्या प्रेरणेचे आमच्या कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी पुस्तकाची निर्मिती केली असून सदर पुस्तक विद्युत ग्राहकांना दीपस्तंभ ठरेल असं सांगितलं। ग्राहक तक्रार निवारण मंचचे सचिव सुधाकर जाधव यांनी या पुस्तकात दिलेल्या माहितीच्या आधारे ज्ञान संपादन करून सजग व्हावे असं मत व्यक्त केलं। ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष श्री अरविंदजी यादव यांनी या पुस्तकात असलेल्या सोप्या भाषेतील निवडक निर्णयाच्या अभ्यासाचे विद्युत तक्रारी सोडवण्यासाठी नवी दिशा मिळेल व कायद्याच्या धाकापेक्षा माहितीची ताकद मोठी व प्रभावी असते। हे पुस्तक तीच ताकद देणारे आहे असं सांगितलं व पुस्तक प्रकाशन बद्दल संस्थेचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी यांचं हार्दिक अभिनंदन केले। सदरचे पुस्तक हे ग्राहकोपयोगी असून ते प्रत्येकाने आवर्जून वाचून आपल्या संग्रही ठेवावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष श्री बीजे पाटील यांनी केलं। या पुस्तकात ग्राहकांना त्यांची कर्तव्ये, जबाबदारी व अधिकार याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले। या पुस्तकाचे प्रकाशन वेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सतीश फणसे, जिल्हा उपाध्यक्ष यांनी आपले मत व्यक्त करून मंचच्या सदस्यांचे अभिनंदन केले। जिल्हा संघटक श्री अशोक शाह पोतनीस, ग्राहक तक्रार निवारण मंचचे स्वतंत्र ग्राहक सदस्य कोल्हापूर यांनी सूत्रसंचालन केलं। सुरेंद्र दास यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। यावेळी आरती पोतनीस यांनी गायलेल्या पसायदानाने व अल्पोहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी सौ शिवानी रामचंद्र पाटील, महिला प्रतिनिधी गगन पावडा, रामचंद्र तुकाराम पाटील, सौ आरती पोतनीस, शिवाजी वसंत पाटील, प्राध्यापक प्रकाश आकाराम इंगवले, शशिकांत जाधव, हेमंत बापू रंगराव पाटील, भरत भोसले, संजय सावंत, दिलीप बोंद्रे, शिवकुंडा पाटील, अनुपमा अनिल देशपांडे, दिलीप महाजन, सागर माने, भाऊसाहेब विचारे, कृष्णात पाटील, तानाजी कांबळे, अक्षय पोतनीस, सुरेश संजय पारकर,
दिनकर पाटील, श्रीकांत दुधाणे, प्रदीप वरांबळ, कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप ओसवाल, प्रवीण ओसवाल, सचिव मनीष नगरशेठ, बिपिन दावडा, सुरेंद्र दास, प्रकाश डोईफोडे, सारंगदास, विलास पाटील, श्रीपती गुरव, दादासू शेलार, दत्तात्रेय भणगे, सुरेश जाधव, विश्वजित भोसले, जनसंपर्क अधिकारी महावितरण अमोल सुतार, धनंजय शिंदे, जिल्हा कार्यकारिणी, तालुका व महानगर अध्यक्ष उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम विद्युत भवन, महावितरण प्रशिक्षण हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे पार पडला. बसवक्रांती न्यूज करता कोल्हापूरहून संपादक रमेशकुमार मिठारे. आपला जो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमास आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, वेळात वेळ काढून, त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हे जे पुस्तक आहे या पुस्तकाविषयी मला थोडंसं सांगावंसं वाटतं. ते म्हणजे या पुस्तकामध्ये महत्त्वपूर्ण लेख याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे महावितरण कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांचे लेख आहेत, विद्युत लोकपाल यांच्या शुभेच्छा आहेत. तसंच या ठिकाणी काही मान्यवरांनी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत आणि या तक्रारीचं आम्ही निरसन करून त्यांना जे आदेश पारित केलेले आहेत त्या आदेशाची सर्व माहिती आपल्याला इथं आहे. एकूण आम्ही 17 प्रकारचे जे आदेश याच्यामध्ये दिलेले आहेत. ग्राहकांची कुठलीही विद्युत तक्रार असेल तर हे जे पुस्तक वाचलं तर त्यांना ते निरसन होण्यास मदत होणार आहे. आणि या पुस्तकामुळे आपले हक्क समजून घेता येतील, त्याचप्रमाणे व्यवस्थित मार्गदर्शन होईल, स्पष्ट न्यायाची दिशा आपल्याला मिळेल. आणि तसंच सोप्या भाषेत आणि मुद्देसूद असल्यामुळं सामाजिक कार्यकर्त्यांना, विद्युत क्षेत्रातील संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या सर्व सभासद मित्रांना हे पुस्तक अत्यंत उपयुक्त असे आहे. आपण याचा नक्कीच वाचन करावं. आणि असं म्हणतात की न्याय मिळवण्यासाठी कायद्याची भीती नव्हे तर माहितीची ताकद आवश्यकता असते. आणि हे पुस्तक माहितीची ताकदच देणारी आहे. आणि ही माहितीची ताकद मिळवा आणि स्वतःच न्याय मिळवण्यासाठी सिद्ध व्हा. आपण सर्वजण इथं आलात वेळात वेळ काढून. तसंच बऱ्याच जणांनी आम्हाला हे पुस्तक निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य केलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.